नमस्कार, मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आजचा आपला टॉपिक आहे महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर. जनरली सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि MPSCसाठी तर हा आवडता टॉपिक आहे. याच्यावर दरवर्षी एक क्वेश्चन तर विचारला जातोच. तसंच हे कंबाईनमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की इथे जोड्यालावर प्रश्न विचारलेला आहे. इथे आपल्याला यादी दिलेली आहे, इथे जिल्हे दिलेले आहे आणि इथे लिंग गुणोत्तरचं प्रमाण दिलेलं आहे 2011च्या जनगणनेनुसार. तर आपल्याला इथे जोड्यालावर प्रश्न विचारला गेला आहे. चला मग बघूया त्याचं एक्सप्लेनेशन. जनगणना 2011 अनुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर सेक्स रेशिओ 1000 पुरुषांमागे 929 स्त्रिया इतके आहे. ग्रामीण भागाचं लिंग गुणोत्तर 939 स्त्रिया प्रति 1000 पुरुष आहे. जसेच शहरी भागाचे लिंग गुणोत्तर 924 स्त्रिया प्रति 1000 पुरुष आहे. आणि बाल लिंग गुणोत्तर म्हणजे 0 ते 6 वयोगटाचे आपण जर बालकांचा विचार केला तर ते 894 स्त्रिया प्रति मुलींच्या प्रति 1000 मुलं पुरुष आहे. तसंच आपण बघूया की सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले 5 जिल्हे आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले 5 जिल्हे. जनरली याच्यावरच क्वेश्चन विचारला जातो की रत्नागिरीमध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर 1122 इतकं, सिंधुदुर्गमध्ये 1037, गोंदिया 996, सातारा 986, भंडारा 984 इतकं लिंग गुणोत्तर आहे. तसंच आपण बघूया सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले महाराष्ट्रातील 5 जिल्हे की जे मुंबई शहर 832, मुंबई उपनगर 857, ठाणे 880, पुणे 910, बीड 912. तर हे होते सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले जिल्हे. तर तुम्ही मला ह्या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात की याचा आन्सर काय आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन यशस्वी शाळेला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. धन्यवाद.